ज्या वयात लोक प्रेम करायचा विचार करतात ना, त्या वयात पैसे कमवायचं जुगाड करतोय शेठ यशस्वी झाल्याशिवाय थांबणार नाही. जुगाड देऊन फुल पॉवरफुल ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून, शेअर नाही केला तर शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करत, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. मित्रांनो, तर मित्रांनो जे काय यूज केलं म्हटलं, जसं की आपला बीट मार्क, शेक इफेक्ट, फोटो, पीएनजी वगैरे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो, तर मित्रांनो आपण जे काय प्रो एपी अलर्ट मोशन आहे ते पण आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण भेटून जाईल. मित्रांनो, इनबॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो, तर मित्रांनो टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच भेटून जाईल. मित्रांनो, तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काय नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपला अशा प्रकारे अलर्ट मोशनला ओपन करायचं. मग आपला प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल. सर्वात अगोदर आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचा. मित्रांनो, ओपन केल्यानंतर मग आपला एकदम छान असं फोटो वगैरे ॲड करून दिलेला आहे. मित्रांनो, ऑलरेडी एक फोटो वगैरे ॲड करून दिला आहे. त्या फोटोवरती क्लिक करायचं. मित्रांनो, मग आपला कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मित्रांनो, केल्यानंतर जे का तुमची फोटो आहे मित्रांनो, जसं की आपला जे का तुमची फोटो त्या फोटोला ॲड सिलेक्ट करून प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मग आपला ॲड झालेली दिसून जाईल. मित्रांनो, मग आपला 10.05च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं जे फोटो आहे ह्या फोटोला ॲड करून घ्यायचं. मित्रांनो, ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्टपर्यंत ओढून घ्यायचं. मित्रांनो, ओढून घेतल्यानंतर मग आपला सेकंड बीटला याचं 2 पार्टमध्ये कट करायचं. आणखीन सेकंड बीटला याचं 2 पार्टमध्ये, आणखीन आपला सेकंड बीटला याचं 2 पार्टमध्ये. जसं मी फोटो वगैरे कट करत आहे त्याच्यामध्ये फोटो वगैरे तुम्ही पण कट करूनच घ्या. मित्रांनो, कट केल्यानंतर मित्रांनो ते ग्रुप दिसेल. मित्रांनो, या ग्रुपला प्रेस करून वरच्या बाजूला ठेवायचं. मित्रांनो, वरच्या बाजूला ठेवल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल. मित्रांनो, जे काय फोटोज आहे फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो, बॅक आल्यानंतर मग आपला जे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं. मित्रांनो, ओपन केल्यानंतर जे का फर्स्ट फोटो आहे त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो, मग आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो, बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं. मित्रांनो, ओपन केल्यानंतर जे का डबल बीटची फोटो आहे मित्रांनो फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो, मग आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो, बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं. मित्रांनो, ओपन केल्यानंतर जे का सेकंड फोटो आहे ते सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो, मग आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो, मग आपला अशा प्रकारचे बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं. मित्रांनो, ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे सेकंड फोटो आहे ते सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो, मग आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो, बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं. मित्रांनो, ओपन केल्यानंतर जे का थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो, मग आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो, बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं. मित्रांनो, ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो, मग आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो, मग आपला अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचा. मित्रांनो, ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो, मग आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो, बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं. मित्रांनो, ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो, मग आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो, मग आपला अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं. मित्रांनो, ओपन केल्यानंतर जे का 5 नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो, मग आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो, बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं. मित्रांनो, ओपन केल्यानंतर जे का अशा प्रकारचे 5 नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो, मग आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो, मग आपला अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं. मित्रांनो, ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे लास्टची उरलेली फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो, मग आपल्या जे वरची 2 ब्लॅक लेअर दिसत आहेत त्या ब्लॅक लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी टू लेअर करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो, मग आपला अशा प्रकारचे बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं. मित्रांनो, ओपन केल्यानंतर मग आपला 10.05च्या बीटला यायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला
पेस्ट टू लेअर करून घ्यायचं. पेस्ट टू लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं का लास्टची उरलेली फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मित्रांनो मग आपला सॉन्ग वगैरे ॲड करून घेण्यासाठी फर्स्टला यायचं. मित्रांनो फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मित्रांनो मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रकारे एक व्हिडिओ दिला आहे. व्हिडिओवरती हे व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं. मित्रांनो 3 डॉटवरती क्लिक करून एक्सट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं. जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. मित्रांनो जे खालचा व्हिडिओ आहे त्या खालच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम छान विषय हार्ड पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.